श्री स्वामी समर्थ आनंद महाराज रचित गुरुस्तवन स्तोत्र कामधेनु स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी. श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था रघुपती ठेवणी माता स्थगितो ताता तुझला केतू नित्य निरंजना तुझं मनती निर्गुण तूच जगाचे कारण अंबावे प्रकटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहरगमया वरी अघटित तुझी माया जी संसार वया निवारित मूळ मुळीचा आकारू तुझं मन ते श्री गुरु सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासे ऐसा तू देवादिदेवा हे विश्व तुझेचे लाग इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू अपरंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐशा तुझ प्रती स्वभावया अल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणून तरी देवामती दान देणे तुझचे कारण जरी करणे समाधान तरी दातृत्व पूर्ण ब्रीद बोलिले महाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ताकारणे प्रगटली रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्ण कुंडलाकृती वदन पाहता स्वास्यमूर्ती भ्रुकुटी पाहता मना वेदती भक्त भाविकांचे यांचा आकारू जेते फुले धनुर्धरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगतही श्रदंड जानुप्रमाण जानुभाव कर जाण जो वरद पूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरू मज धावणे ब्रह्मचराचरू बोलविला दारू जगदासी ऐशा तुझ स्तवणे मौन पावले सहस्तपणे वेद छान होणे सदा द्वारे तिष्ठते तेथे मी लढीवाळ खरे जाणीचे तुझे बाळ म्हणून पूर्वी माझे आळ माय कनवाळ मनविसे मी अन्यायी नानापरी कर्म केले दुर्विचारे ही क्षमा करुणी निर्धारे मज तारे गुरुराया मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलो भरे चुकवी फेरे भवाचे काही कवाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ही क्षमा करुणी देख मज तारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पाडिले हे क्षमा करुणी वाहिले मज तारी गुरुराया उपकार विस्मरण पापी केली अघटित कर्म अहंभाव क्रोध लागून सदाची तुझी ठेविले हे क्षमा करुणी दातारा मज करावे लेकरा तुझ विनासरा नाही नाही जगत्रयी मजन घडे नेमधर्म मजन घडे उपासना कर्म नाही अंतरे प्रेम जरी प्रिय कारण तारणे नाम तुझे काही कदावता गेले नाही ऐसे देती वाही संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मज का हवेरिले निष्ठुर केले मन किम निमित्त तू विश्वकारू विश्वाधारू त्याची रचले चराचरू तुझी बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी चरदेहाच्या सूक्ष्मी तुझी झुलविसी निजलगामी हे ठेवणे कारणी अहंभाव तोडावया जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी ते सोडविशी जरी निज नामे करुनिया ऐसा तू अनादी आधारू तुझ मनती वेद गुरु परी जे व्यापुनी अंतरू स्थिर चरी व्यापिले भावभक्ती चौकट करणे नेने बिकट नाम तुझे सुगट तोडी घाट भवाचा हे जाणून अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या धारी व्यापक निर्धारी तुझे एक म्हणून मौन्यगती तुझ निजानंदी स्थविती जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दया म्हणून स्तवनी तुझ सांगणे कजनी वशवावे भक्ती लागून अवतार करुणी जाणून या अहंभाव तुटून गेला प्रेमभाव प्रगटला देवते तिची राहिला अनुभव शुद्धी खेळवी यत्नकोटी करू जाता जे फळ नाही हाता ते प्रेमभावे सविता हरी ते व्यथा भवाचे म्हणून सांगणे खून हा स्तवत नित्य प्रेमे जाण जो वाचिल अनुक्रमण 11 वेळा निर्धारे सुची स्मित करुणी चित्ता जो जपे प्रेम भरिता पूर्वी तयांच्या मनोरथा सत्य सत्य देवाच्या हे लघु स्तव स्तवन तारक जगाच्या कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा जो हा स्तव करील पठन त्या घरी आनंद प्रगटेल दान देवोनी भक्ता वरदान तारक देवोनी करील हा स्तव नित्यवाचा भाव धरुणी जीवाचा फेरा चुकवाचा 84चा गर्भवास पुन्हा नाही जगा हितकारी चुकवी चुकवी ब्रह्मफेरी मृगजळ दावणी संसारी भगतारी जीवाते हे आनंद नाथाची वाणी जगतारक निशाणी स्मरता जुलवी निरंजने योगी ध्यानी डुलविले ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरुकारण केवळ तो हरिहर परब्रह्म मुख यंत्रीचा गोळा पूर्ण गुरु हृदय भुवन व्यापिले तेने होऊनी स्फूर्ती स्वहे प्रगटिली मूर्ती नाभी नाभी अवरती अवतार स्थिती बोलतो अयोनी संभव अवतार हिमालय उत्तरभागी निर्धार होऊनी पूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचरणी चलिले तेथुनी प्रगट भुवन मग उत्तरू धराजान धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ऐशी ध्वनी निर्धार वरजला गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कार आनंद तोर प्रगटला
शालिवाहन शके 340 शुद्धपक्ष पूर्ण चैत्रमास अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरू ते धरानंदली थोर मजदावा रूप सुकुमार सेवा करीन निर्धार पद किंकरी होमिया ऐसी गर्जना प्रकट आनंद बोधवितार्थ गुरु हे निज बोधार्थ न बोलवे दांभिका श्री गुरु स्वामी समर्थार्पणमस्तु.